महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा, उमेदवारांची प्रतीक्षा संपली। अखेर 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मंगळवार दिनांक 13 रोजी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने जुने जाणते उमेदवार यांच्या समवेत नवखे उमेदवार यांची प्रतीक्षा संपली असून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील 2 जिल्हा परिषदांसह 4 पंचायत समितींसाठी अनेक इच्छुकांनी आपली तयारी केली असली तरी नगरपालिका महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत निवडणुका कधी लागणार याकडे लक्ष लागले होते। निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि त्यानुसार अधिसूचना प्रसिद्धी 16 जानेवारी, नामनिर्देशन अर्ज दाखल 16 ते 21 जानेवारी, अर्जाची छाननी 22 जानेवारी, नामनिर्देशन माघार 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत, अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप 27 जानेवारी दुपारी 3:30 नंतर, मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30, मतमोजणी 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता होणार आहे। या घोषणेमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवार व विविध राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत। निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होणार असल्याने तसेच राजकीय वर्तुळातही हालचाली वाढल्या आहेत। ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। लोहारे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे पुन्हा नशीब आजमावणार असून ते चौकार मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर त्यांच्या विरोधात कृष्णा कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तालुक्यातील भाजपसुद्धा उमेदवार देणार असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आघाडी आणि शिवसेना शिंदेगट व इतर पक्षांच्या युतीवर कोणत्या जागा कोणी लढवायच्या यावरून पोलादपूर एक जागा मित्र पक्षाला सोडली जाणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे। कापडे जिल्हा परिषदेमधून निष्ठावंत की नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देणार याची चर्चा नाक्यानाक्यांवर होत असून पक्ष देतील तो उमेदवार निवडून आणण्याची रणनीती तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, पोलादपूर।